श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर काही म्हणजे संकट येत असतील तर ते संकट निवारण करण्यासाठी स्वामी महाराजांची कोणती सेवा करावी किंवा कोणते उपाय करायचे हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। खूप माहितीपूर्ण असा व्हिडिओ आहे हा। हे छोटे छोटे जर उपाय तुम्ही दररोज नित्यनियमाने करत गेला तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये काही संकट असतील, अडचणी असतील तर त्या दूर होण्यास तुम्हाला मदत होईल आणि स्वामी महाराज आपले योग्य तो मार्ग तुम्हाला नक्कीच दाखवितील। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी सेवेत यायचं असेल तर तुम्हाला नित्यसेवा करावीच लागणार आहे। नित्यसेवा कशा प्रकारे करायची सर्व माहितीपूर्ण व्हिडिओ या आपल्या चॅनलवरती आहे। त्याचबरोबर आता थोडक्यात सांगते की दररोज नित्यनियमाने 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचायचे आहेत। त्यानंतर आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे। तारक मंत्र म्हणायचा आहे, 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर आता जर आपल्या जीवनामध्ये खरंच कितीही सेवा केल्यात, किती उपाय केलेत आणि सतत काही ना काही अडचणी येत असतील तर तुम्ही ह्या सेवा करून बघा, उपाय करून बघा, नक्कीच तुमच्या दुःखाचं संकटाचं निवारण नक्कीच स्वामी महाराज करतील। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिला उपाय तुम्हाला काय करायचा आहे तर 21 पौर्णिमा स्वामींच्या मठामध्ये जायचं आहे। दर पौर्णिमेला म्हणजे स्वामींच्या मठामध्ये जायचं आहे आणि तिथे बसून स्वामी स्तोत्र म्हणायचं आहे। जर तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही एखादं स्वामी स्तोत्र जे आहे ते दान करायचं आहे। तुम्हाला 11 प्रेत काढायचे आहेत त्याच्या आणि ते स्वामी भक्तांना, मठात येणाऱ्या व्यक्तींना त्या तुम्ही दान करायचे आहेत। असं केल्याने आपले जे काही संकट आहेत त्याचं निवारण होतं। त्यानंतर स्वामी महाराजांच्या मठात जाऊन केशरी किंवा लाल किंवा पिवळा ध्वज जो आहे तो अर्पण करावा। याने आपल्याला यश प्राप्ती होत असते। जर काही अडचणी येत असतील घरामध्ये, जर एखाद्या कामामध्ये यश येत नसेल तर तुम्ही नक्कीच पिवळ्या कलरचा किंवा लाल कलरचा ध्वज अर्पण करावा, त्यामुळे आपल्याला यश प्राप्ती नक्कीच होईल। त्यानंतर तिसरा उपाय काय करायचा आहे तर तुम्हाला तर माहितीच आहे, आपण वर्षातून किमान आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ पीठावर म्हणजेच अक्कलकोटला जाऊन दर्शन घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर 21 गुरुवार स्वामींच्या मठात कोणतेही एक धान्य तुम्ही दान करण्याचं पुण्य खूप प्राप्त होत असतं आपल्याला, त्यामुळे आपली भरभराटी होती, आर्थिक प्रगती सुद्धा सुधारते। त्याचबरोबर गुरुवारी किंवा पौर्णिमेला तरी किमान अन्नदान करावे। त्याचबरोबर 5 गुरुवार किंवा 5 पौर्णिमा ब्राह्मणांना पितांबर दान करावे, जेणेकरून आपल्यावर जे संकट आहेत त्याचं निवारण होईल। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच दर गुरुवारी पौर्णिमेला स्वामींच्या जागृत मठात जायचं आहे आपल्याला आणि तिथे जाऊन स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जर आपल्यावर एखादं संकट टाळायचं असेल, आपल्यावर येणारं संकट, आता तुम्हाला थोडीफार एखादी जाणीव असेल की आता खरंच आपल्यावर खूप मोठं संकट येणार आहे, असं नसतं कधीतरी, पण आपल्या हातातून एखादी चूक झाली आणि त्याचा परिणाम जर आपल्याला लगेच जाणवत असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की ते संकट टळण्यासाठी, जो त्याचा परिणाम वाईट होणार आहे तो वाईट न होण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे। स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जायचं आहे आणि किती दिवस तर 11 गुरुवार न चुकता तुम्हाला 11 गुरुवार छोट्या छोट्या पंत्या घ्यायच्या आहेत आणि त्या तुपाच्या लावायच्या आहेत। यामुळे आपल्या घरामधले जे काही म्हणजे वाईट वेळ आपल्यावर येणार आहे किंवा संकट येणार आहे ते आपल्यावर येणार नाही, ते टळू शकेल इतका प्रभावी असा उपाय आहे हा। तुम्हाला जाऊन तिथे फक्त तुपाच्या पंत्या लावायच्या आहेत। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपल्याला काही आपल्या घराला इडापिडा असेल किंवा इडापिड्याने घेरलेला असेल तर ती टळण्यासाठी, त्याचं निवारण होण्यासाठी दर गुरुवारी स्वामींना आपल्याला गुळ पापडी अर्पण करायची आहे। तुम्ही मठात जाऊन करू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जर स्वामींची मूर्ती असेल, आता सर्व स्वामी भक्तांच्या घरात स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। दररोज आपल्याला त्यांची पूजा करायची असते, त्यामुळे तुमच्याकडे मूर्ती किंवा फोटो असणं तर अत्यंत महत्त्वाचं आहे। तर तुम्हाला दर गुरुवारी स्वामींना गुळ पापडीचा जो नैवेद्य आहे तो अर्पण करायचा आहे, जेणेकरून आपल्यावरची जी पीडा आहे त्याचं निवारण होईल। त्यानंतर एक चूक बऱ्याच महिला स्वामी सेवा करत असेल तरी त्यांना माहिती नाही की स्वामींना नेमकं अष्टगंध लावायचं की हळदी कुंकू म्हणजे कुंकू लावायचं। बऱ्याच महिलांना मी पाहिलं आहे की ते स्वामींना कुंकू लावतात, तर ही चूक अजिबात करू नका। स्वामी हे ब्रह्मचारी आहेत, त्यामुळे स्वामींना चुकूनही तुम्ही कुंकू लावू नका। स्वामींना चंदन किंवा अष्टगंधाचा वापर करा, म्हणजे चंदनाचा टिळा लावा किंवा अष्टगंधाचा टिळा लावा आणि टिळा लावत असताना स्वामींना अनामिका म्हणजे करंगळी शेजारील जे बोट आहे त्यानंच गंध लावायचा आहे। तर ही चूक अजिबातही तुमच्याकडून होऊ देऊ नका।
अगदी छोट्या म्हणजे ह्या चुका आहेत की जे आपल्याकडून नकळत चुकत असतात आणि खूप छोटे उपाय आणि सेवा आहेत. करून बघा, केल्याने सर्व म्हणजे अशक्य ही गोष्टी शक्य होत असतात आपल्यासोबत. त्यामुळे तुम्ही ह्या छोटे जे उपाय आहेत ते करून बघा. जर तुम्हाला शक्य होत असेल तर दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला तुम्हाला जर जमत असेल तर श्री गुरु लीलामृत ग्रंथाचे पारायण नक्की तुम्ही करा. नक्कीच आपल्यावर जे संकट आहे किंवा घरामध्ये जर समाधान वाटत नसेल तर त्याचा फायदा तुम्हाला होईल. तर या प्रकारे छोटे उपाय आहेत ते करून बघा. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.